बातमी बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। तर शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बारामतीमध्ये 7 तारखेला मतदान झालं आणि त्यानंतर तिथल्या गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्यात। मात्र बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद आहेत असा आरोप या ठिकाणी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लक्ष्मीकांत खाबिया यांनी या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याचं निदर्शनास आणून दिलंय। या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केली आहे। बारामतीमध्ये 7 तारखेला मतदान झालं आणि त्यानंतर बारामतीत ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या त्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पूर्ण सुरक्षेमध्ये ही ईव्हीएम मशीन ठेवली जातात। तसंच या गोदामामध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावण्यात आलेत। मात्र ते सीसीटीव्ही बंद असल्याची तक्रार लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून करण्यात आली आहे। तर बारामतीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळं बेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न करतोय। तिथं टेक्निशियन अवेलेबल नाही, तिथं आमची लोक उपस्थित आहेत, त्यांना गोडाऊन नेऊन दाखवत नाही। पोलीस म्हणतात आम्हाला त्याच्याबद्दलच्या सूचना नाहीत। माझी विनंती आहे प्रशासनाला, काय चाललंय, काय चाललंय? बारामती लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेले आहेत त्या गोडाऊनचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10:25 पासून बंद पडलेलं आहे। याच्या पाठीमागे काहीतरी काळं बेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। मी त्या विभागाच्या ज्या आरओ आहेत त्यांनाही फोन लावला, मला नो रिप्लाय आला। त्यानंतर संबंधितांशी सारखं बोलायचा प्रयत्न। तर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलेला आहे। 10:25 सीसीटीव्हीचा फुटेज या ठिकाणी बंद पडलेला आहे, दिसत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। या संदर्भात त्यांनी तक्रारही दाखल केली आहे। शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत लक्ष्मीकांत खाबिया आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। तर बारामतीमध्ये 7 तारखेला मतदान झालं आणि त्यानंतर बारामतीमधल्या गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या। तर शरद पवार गटाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांच्याकडून या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली। त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील या ठिकाणी दिलेला आहे। 10:25 हे फुटेज बंद पडल्याचा आरोप त्यांनी केलाय।